नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण पारंपरिक असा पूर्वापार चालत आलेला प्रकार म्हणजे गुळाची दशमी कशी करायची ते बघणार आहोत। बरेचदा काय होतं, गुळाची दशमी करताना त्या कडक होतात, चिवट होतात किंवा वातट होतात। आज आपण अगदी दशमी बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण बघणार आहोत। त्यामुळे आपल्या दशम्या कडक किंवा वातट अजिबात होणार नाही। अगदी मऊ लुसलुशीत, तितकीच खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली दशमी आज आपण बनवणार आहोत। ह्या दशम्या 7 ते 8 दिवस छान टिकतात। प्रवासात खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि तसेच मुलांना टिफिनसाठी अतिशय पौष्टिक असा पर्याय आहे। चटणीसोबत, ठेच्यासोबत, लोणच्यासोबत किंवा नुसतं तसं खायलासुद्धा ह्या दशम्या अप्रतिम लागतात। चला तर मग इतक्या ह्या स्वादिष्ट अशा पारंपरिक पद्धतीच्या आपण दशम्या कशा करायच्या ते बघूया। ही दशमी तोडताना आपल्या लक्षात येत असेल, अतिशय मऊ, अगदी 2 बोटाने अगदी सहज तुटते, इतकी मऊसूत आपली दशमी ही तयार होते। याचे काठसुद्धा आपण बघू शकता, काठसुद्धा अगदी नरम आहे आणि खाताना वरतून तितकीच खुसखुशीत आहे आणि आतून खूप सारे पदर सुटलेली अशी ही पारंपरिक रेसिपी चला करूया। तर सर्वप्रथम दशमी बनवण्यासाठी कुठल्याही एका भांड्याचं आपण माप ठरवून घ्यायचं। म्हणजे 1 वाटी मी इथे सेट करून घेतली। आता त्याच वाटीचे मी सगळे प्रमाण घेणार आहे। तर आता मी इथे 2 वाट्या असा गूळ किसून घेतला आहे आणि 2 वाट्याच इथे मी दूध घालून घेतलं आहे। तर आता हे दूध नॉर्मल फ्रीजमधलं गरम करून थंड केलेलं असं हे दूध आहे। तर हे दूध मी इथे वापरते आहे। आपण निरसं दूधसुद्धा वापरू शकता, म्हणजे जे आपण दूधवाला दूध देतो ते न तपवता असं दूधसुद्धा आपण इथे वापरू शकता। आता गूळ आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तोपर्यंत हा विरघळेपर्यंत आपण इथे गव्हाचं कणिक घेत आहोत। तर आता इथे मी 6 वाट्या असं गव्हाचं कणिक घेत आहे। तर आता हे वाटीने मी खूप दाबलेलं नाही आहे, अगदी सरळ फ्लॅट असं हलक्या हातानेच मी भरून अशा 6 वाट्या इथे गव्हाचं कणिक घेतलं आहे। चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता इथे मी एक 5-6 वेलच्या अशा कुटून घेतल्या आणि त्याची पावडर करूनसुद्धा मी यामध्ये घातली आहे। तर आता हे सगळं कोरडे जिन्नस आता आपल्याला सर्वप्रथम छान असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर आता हे प्रमाण साधारण 6 ते 7 लोकांसाठी आहे। तर या प्रमाणात आपल्याला किती करायचे आहे तेवढं आपण प्रमाण घेऊ शकता। तर आता इथे मी 6 चमचे असं इथे साजूक तूप घालून घेतलं आहे। तर आता तूप इथे आपण वापरलं आहे, तर तुपाच्या ऐवजी आपण तेलसुद्धा वापरू शकता, परंतु दशमी हा पारंपरिक पदार्थ आहे आणि तो तूप लावूनच केला जातो आणि तुपाने याची टेस्ट खूप चांगली येते। तर आता बघा, छान असं सगळीकडे मी हे तूप पसरवून घेतलं, पिठाला चोळून घेतलं आहे आणि याचे छान असे मुटके वळत आहे। आता आपलं जे गूळ आहे तो सुद्धा दुधामध्ये चांगला विरघळला। आता आपण याला चाळणीच्या साह्याने गाळून घेऊ। यामुळे काय होतं, ज्या गुळामध्ये असलेला कचरा हा सेपरेट होतो। काही खडे असतील किंवा काही ऊसाचे पाचट असतील तर ते सुद्धा आपल्याला बाहेर निघू शकतात। तर आता अशा पद्धतीने आता हे सगळं मिश्रण आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर आता जरी तुम्हाला हे सुरुवातीला मिश्रण पातळ दिसत असलं तरी गूळ आणि दुधाच्या मिश्रणामध्ये जेव्हा आपण कणिक भिजवतो ते काही वेळानंतर आपोआप घट्ट आणि दाटसर असा आपला डो तयार व्हायला सुरुवात होते। तर आता सुरुवातीलाच आपल्याला खूप असा दाटसर किंवा घट्ट असा मळायचा नाही। अगदी जसं आपण चपातीला कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला असा हा इथे गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता थोडंसं परत मी 2 चमचे तूप घातलं आहे आणि परत आता हा छान असा मळून घेऊ। तर अतिशय मऊसूत असा आपला इथे दशमीसाठीचं लागणारं पीठ तयार झालं आहे। तर बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट देऊया। तर रेस्ट देणं काही गरजेचं नाही, आपल्याला घाई असेल तर आपण लगेचसुद्धा करू शकता। तर आता बघा, मी परत एकदा पोळपाटावर याला चांगलं असं परत एकदा छान मळून घेते, तिंबून घेते आहे। तर आता जशी आपण नॉर्मल चपाती करतो त्या चपातीप्रमाणेच आपल्याला दशम्या करून घ्यायच्या आहे। चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढेच गोळे असे सुरुवातीला मी करून घेत आहे
आणि राहिलेले गोळे मी जसे जसे आपल्याला दशम्या करायचे आहे तसे तसे करून घेणार आहे. तर आता आपण जशी चपाती लाटतो म्हणजे जशी घडीची पोळी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही दशमी करून घ्यायची आहे. तर आता यासाठी मी इथे कोरडं असं पीठसुद्धा लावायला घेतलं आहे आणि एक सुरुवातीला आपल्याला छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आहे. त्यावर आता मी तूप लावून घेत आहे. मी तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, परंतु तूप हे याने चव खूप छान येते म्हणून आपण तूपच लावणार आहोत. तर आता परत मी दुसरी घडी घातली, त्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घेतलं, परत वरून तूप लावलं आहे, परत थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घेतलं आहे. यामुळे काय होतं, आपले आतले जे लेयर आहेत किंवा याला जे पदर सुटतात ते छान असे सेपरेट होतात आणि आपली होणारी दशमी छान अशी मऊसूत तयार होते. तर आता जसं चपातीला आपण गोल आकारात करून घेतो ना, त्याच पद्धतीने आपण इथे याला बोटाच्या साहाय्याने गोल करून घेतलेला आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे. खूप अशी जोर देऊन किंवा भार देऊन आपल्याला ही चपाती लाटायची नाही आहे. तर अगदी चपातीप्रमाणेच आपल्याला हलक्या हाताने आता ही दशमी लाटून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने अतिशय खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, अगदी सेम चपातीसारखीच इथे आपण चपाती लाटून घेतली आहे. आता तोपर्यंत एकीकडे तवासुद्धा छान गरम झाला आहे. खालून थोडंसं हलकंसं तूप लावलं आहे. आता वरतून परत तूप भुरभुरून घेत आहे आणि खालची साईड थोडीशी चांगली अशी शेकली की मग आपण ही चपाती आपण परतून घेऊ. तर आता बघा खालचा भाग छान असा शेकला गेला आहे. थोडे थोडे असे बुडबुडे येताना दिसत आहे. तर आता आपण ही साईड पलटून घेऊ. आता दशमी आपण शेकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. तवा मध्यमच गरम करून घ्यायचा आहे. खूप जास्त गरम तव्यावर किंवा खूप जास्त मोठ्या आचेवर आपल्याला दशम्या भाजायच्या नाहीत, कारण यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे आणि गुळामुळे काय होतं, जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली असली तर वरतून लगेच याला डाग पडतात आणि आतून ही दशमी थोडीशी कच्ची राहते आणि वरतून अगदी डाग धरून अगदी जळल्यासारखी आपली दशमी तयार होते. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर छान असं तूप मध्ये मध्ये तूप सोडत आपल्याला ह्या दशम्या भाजून घ्यायच्या आहे. तर बघा किती छान अशा टम्म फुगल्या आहेत आणि आपण वरतून तूप लावून घेत आहोत. खूप सुंदर आतून असे लेअर पडत आहेत आणि बघा किती सुंदर अगदी अशी मऊसूत, अजिबात चिवट न होणारी, अजिबात कडक न होणारी इथे आपली मऊसूत दशमी बघा आपण किती छान इथे भाजली गेली आहे. तर आता अशा पद्धतीने आता ही दशमी आपली शेकून झाली आहे. याला आपण काढून घेऊ. दशमी भाजून झाल्यानंतर अशी जाळीवर आपण ती थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे, अन्यथा त्याला घाम येऊ शकतो. तर आता बघा दुसरी दशमीसुद्धा आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. तर एक छोटीशी पुरी लाटून घेतली, परत त्यावर तूप लावून घेतलं, थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घेतलं, परत तूप लावून घेतलं आहे आणि परत थोडंसं कोरडं पीठ असं भुरभरून घेतलं आहे आणि अगदी चपातीप्रमाणे अगदी पटापट आपल्याला अशा ह्या चपात्या तयार करून घ्यायच्या आहे. तर अगदी बरोबर अशा आपल्या ह्या दशम्या तयार करून होतात. अजिबात त्याला वेळ लागत नाही आणि फक्त इथे आपल्याला लाटताना एक खबरदारी घ्यायची, एकसारखं लाटायचं आहे. कुठे जाड किंवा कुठं पातळ अशी दशमी आपल्याला लाटून घ्यायची नाही. तर अगदी नॉर्मल आपण चपाती जशी लाटतो अगदी तेवढ्याच जाडीची आणि चपातीच्या आकाराची इथे दशमी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर बघा आता इथे आपली दशमी इथे लाटून झाली आहे. तर आता परत आपण एकदा याला भाजून घेऊया. तर आता पहिले तव्याला तूप लागलेलं आहे, तर आता तूप लावण्याची गरज नाही, परंतु एक साईड खूप चांगली अशी शेकून घ्यायची आणि दुसरी साईड पलटण्याआधी त्यावर तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपली ही पोळी छान अशी टम्म फुगते. तर अशी ही पोळी टम्म फुगली की त्याचे लेयर्स छान असे सेपरेट होतात आणि खायलासुद्धा ही दशमी खूप छान लागते. तर बघा परत आता वरतून तूप लावून घेतलं आहे, खालची साईड चांगली झाली आणि आता याला आपण परत असं छान सराट्याच्या साह्याने भाजून घेऊ. तर आता बघा जशी चपाती आहे अगदी त्या चपातीप्रमाणे छान अशी टम्म फुगलेली आपली इथे दशमी तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने जर दशम्या केल्या तर ह्या अजिबात वातट होत नाही किंवा कडक होत नाही किंवा चिवट होत नाही.
त्या छान अशा 7 ते 8 दिवसही मऊसूत राहतात. तर अशा पद्धतीने आपण दशम्या ह्या नक्की करून बघत चला, कारण विस्मरणात जात असलेली ही रेसिपी आहे. तर आता बघा, जाळीवर मी दुसरी दशमी इथे सुद्धा काढून घेतली आहे. तर याला आपण एकदा परत थोडंसं असं हाताच्या साहाय्याने याच्यातली वाफ काढून घेऊ आणि या चपातीला एक आकार देऊया आणि अशा पद्धतीने ह्या चपात्या आपण छान अशा तव्यावर भाजून घेत आहोत. तर बघा, प्रत्येक दशमी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि तितक्याच मऊसूत ह्या भाजल्या जात आहे. तर अशा पद्धतीने अगदी छान अशा घडीच्या पोळीप्रमाणे आपण ह्या दशम्या जर लाटून घेतल्या आणि अशा छान खमंग भाजून ठेवल्या, तर अशा ह्या दशम्या अगदी 7 ते 8 दिवससुद्धा अजिबात खराब होत नाही. बघा, आतून याचे पूर्ण लेअर छान असे सेपरेट होतात. अतिशय मऊसूत अशा ह्या दशम्या तयार करून मुलांच्या टिफिनमध्ये जर दिल्या तर अतिशय रुचकर आणि पौष्टिक असा हा दशम्यांचा प्रकार आहे. प्रवासामध्ये सुद्धा आपण ह्या दशम्या 7 ते 8 दिवस छान टिकतात. खायलासुद्धा खूप छान लागतात. किंवा आपल्याला भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने आपण घरीसुद्धा दशम्या करून ठेवू शकता. तर अशा दशम्या जर डब्यात करून ठेवलेल्या असतील तर अगदी 7 ते 8 काय, पण अगदी 10 ते 15 दिवससुद्धा त्या खराब होत नाही. जरी आपण यामध्ये दूध घातलेलं आहे तरीसुद्धा ह्या दशम्या मऊसूत राहतात. तर बघा, सगळ्या दशम्या आता इथे मी करून घेत आहे. अगदी सगळ्या एकन एक दशमी छान अशी टम्म फुगते आहे. अतिशय मऊसूत आणि छान पदर सुटलेल्या आपल्या दशम्या इथे तयार होत आहे. तर अशा ह्या दशम्या चटणी असू दे, ठेचा असू दे किंवा लोणच्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागतात. तर अशा ह्या दशम्या आपण नक्की करून बघा. तर बघा, आता ही दशमी बघा किती जवळून दाखवते. खूप छान असे लेअर आतमध्ये तयार झालेत आणि प्रत्येक लेअर हा अतिशय मऊसूत लागतो. बघा, अशा पद्धतीने आपल्या एक 6 ते 7 लोकांसाठी मी जे दाखवलेलं प्रमाण आहे त्यामध्ये एवढ्या लोकांना पुरेल एवढ्या दशम्या इथे तयार झाल्या आहेत. तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. आशा आहे की आजची ही रेसिपी आपल्याला नक्की आवडली असेल. पौष्टिक आहे, रुचकर आहे आणि अशा पद्धतीने ह्या दशम्या करून थंड करून डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी 7 ते 8 दिवस खराब होत नाही. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.